राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। सकाळी 10 वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक 62 मध्ये तर देशातल्या सगळ्या विधानसभांच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। या निवडणुकीमध्ये एनडीएच्या वतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीनं मीरा कुमार मैदानात उतरल्यात। एनडीएच्या बाजूनं एकूण मतदानापैकी 70% मतदान आहे आणि त्यामुळे कोविंद यांचा विजय निश्चित आहे। तरीही यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांनी संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय। सकाळपासूनच मतदानासाठी खासदारांनी रांगा लावलेल्या आहेत। इकडे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश सगळीकडे त्या राज्यातल्या आमदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे। Now President selection today is voting. I am sure Ramnath Kovind will win with a comfortable, respectable margin. Sir, apart from that, opposition is going to take hard in the parliament on the national security issue. Apart from that, the Parliament is there to discuss, debate, and decide. Nothing to worry on that count. and Sir, on the vice president candidate name, sir. First, let the president be over. दरम्यान आज मतदानावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधींवर सडकून टीका केली आहे। जो याकूब मेमन जिसने मुंबई सीरियल मेमन की फांसी रोकने के लिए जिस गोपाल कृष्ण गांधी ने पूरी अपनी ताकत लगाई थी, राष्ट्रपति तक लेटर लिखा था, देश के सामने कहा था कि उनकी फांसी रोकनी चाहिए। ऐसे गोपाल कृष्ण गांधी को आप उपराष्ट्रपति पद के उम्मीदवार बना दो, ये कौन से माइंड है? संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। येत्या 18 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सरकार 16 नवीन विधेयकं मांडणार आहे। हिवाळी अधिवेशन पाण्यामध्ये गेल्यावर फेब्रुवारी ते मे दरम्यान 2 टप्प्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्ड कामकाज झालं। त्यामध्ये जीएसटी लागू करण्यासाठी मिळालेल्या विरोधकांच्या सहकार्याचा हवाला देऊन यापुढेही अशा सहकार्याची अपेक्षा अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे। Growing stronger together, ये जीएसटी स्पिरिट का दूसरा नाम है। ये सत्र भी उस जीएसटी स्पिरिट के साथ आगे बढ़े। इस सत्र अनेक रूप से महत्वपूर्ण है। राष्ट्रहित के महत्वपूर्ण फैसले लेकर के उत्तम स्तर की चर्चा करके हर विचार में वैल्यू एडिशन करने का प्रयास, हर व्यवस्था में वैल्यू एडिशन का प्रयास हम सब मिलकर के करेंगे। आता पाहूया राज्यातल्या घडामोडी। मुंबई आणि उपनगरात विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। तुर्तास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला नाही, पण पावसाचा जोर असाच राहिला तर मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यता आहे। हवामान खात्यामधून मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली। इतरत्र मध्यम ते जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे। सकाळी 7 वाजता संपलेल्या 24 तासात मुंबई शहरात 31.64 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 49.47 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात 27.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडेल तर मराठवाड्यामध्ये काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं दिला आहे। नाशिक जिल्ह्यातल्या एकूण 24 धरणांमधली पातळी वेगानं वाढत चालली आहे। शहराची तहान भागवणारं गंगापूर आता 75% आणि दारणा धरण 78% भरले। नवीन झालेलं भावली धरण 83% भरलेलं आहे। जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण गिरणाची पातळी 26% आहे। गेल्या वर्षी या धरणाची पातळी केवळ 2% होती। जिल्ह्यामधल्या मोठे प्रकल्प 7 आणि मध्यम 17 प्रकल्प असे एकूण 24 धरणांमध्ये जलसाठ्याची सरासरी 41% पोहोचली आहे। एकूणच परिस्थिती समाधानकारक असून मराठवाड्याला पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे। दोन्ही प्रमुख धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे गोदावरी आता खळखळून वाहत असल्यानं जायकवाडीची तहानही वेळीच भागणार आहे।
रविवारी दिवसभराच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या। पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी कर्जत खालापूर भागात संततधार सुरू आहे। इतर भागामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतात। आभाळ ढगांनी आच्छादलेलं आहे, तर पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात आणि त्यामुळे नागरिक हैराण आहेत। लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली। चाकूर, अहमदपूर, जळकोट आणि निलंगा तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली। यामुळे बळीराजाला काही अंशी दिलासा मिळाला। मात्र जिल्ह्यातल्या अनेक भागात अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे। मुंबई पुण्यातल्या मध्यवर्ती आणि अगदी काही तासात सहजरित्या पोहोचता येईल अशा रायगड जिल्ह्याच्या कर्जत, नेरळ, खालापूर परिसरातले तलाव, क्षेत्र आणि धबधब्यांवर सध्या वीकेंडसह इतर दिवशी हजारो पर्यटक एन्जॉय करण्यासाठी दाखल होतात। सोलनपाडा, आशाने, कोशाने, कोंडाणे, वदप धबधबे, नेरळ जवळचे बेडसे, माथेरान घाट रस्त्यांवरचे धबधबे, खोपोलीमधल्या झेनीत, पळसदरी तलाव, खालापूर तालुक्याच्या पेन खोपोली रस्त्यावरच्या डोणवत धरण, खालापूर जवळचं ओल्ड हायवेवरील रस्त्याच्या बाजूला असणारा आणि आडोशी इथला धबधबा अशा कितीतरी पिकनिक पॉइंटवर सध्या मुंबई आणि पुण्यातल्या पर्यटकांच्या मान्सून मस्तीपेक्षा पर्यटकांच्या धिंगाण्याचा पोलीस आणि स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुनील जानी नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे। मीरा रोडमध्ये प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलंय। सुनील जानी असं या आरोपीचं नाव असून त्याला मीरा रोडमध्ये अटक करण्यात आली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या हनुमंतखेडा इथं बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे। शनिवारी 15 वर्षांची मुलगी पाणी आणण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडली होती। या मुलीचा मृतदेह घाटनांद्राजवळच्या दरीत आढळून आला। गळा आवळल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मृत मुलीवर अत्याचार झाल्याची शक्यता तिच्या नातेवाईकांनी बोलून दाखवली। पोलीस अधीक्षक येऊन पाहणी करून कठोर कारवाईचं आश्वासन देत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घ्यायला तिच्या नातेवाईकांनी नकार दिला होता। त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। या घटनेचा तपास करण्याचं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कार करण्यात आले। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आष्टा मोडमधल्या एका हॉटेलची तोडफोड केल्याचा आरोप हॉटेल मालकानं केलाय। दारूच्या नशेत असलेल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना तिरुपती टी हाऊस या हॉटेलपुढे लघुशंका करण्यास मज्जाव केल्यानंतर हा प्रकार केल्याचा आरोप हॉटेल मालक रमेश उगिले यांनी केलाय। ही तोडफोड चालू असताना सोडवण्यासाठी गेलेले लक्ष्मण उगिले आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आलाय। यामध्ये हॉटेलच्या खुर्च्यांची तोडफोड केल्याचं स्पष्ट दिसतंय। गॅस सिलेंडर बाहेर फेकून देण्यात आला। कल्याणच्या भर बाजारामध्ये एका ज्येष्ठ व्यापाऱ्याचे 2,80,000 रुपये चोरले। कल्याणच्या काळा तलाव परिसरात ही घटना घडली। महेंद्र भाई हे 84 वर्षांचे व्यापारी 2,80,000ची रोकड घेऊन दुकानात येत होते। त्यावेळी 2 अज्ञात बाईक्सवाल्यांनी पाठलाग करून त्यांच्या हातातल्या पैशांची पिशवी हिसकावून पोबारा केला। चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। त्या आधारे आता या दोघांचा शोध सुरू आहे। मोहाडी तालुक्यामध्ये भरधाव ट्रकनं बैलगाडीला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये एका तरुण शेतकऱ्याचा आणि बैलाचा जागीच मृत्यू झाला तर एक बैल जखमी झाला। दुर्घटनेनंतर शिवसेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं। मृत शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। मुंबईत पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीची कोंडी झाली होती। कांदिवलीमध्ये महिंद्रा कंपनीजवळ एक टेम्पो उलटल्यानं ही वाहतुकीची कोंडी झाली। 7:30च्या सुमाराला हा टेम्पो उलटला आणि तेव्हापासून बोरिवलीकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। अखेर हा टेम्पो बाजूला करण्यात आला आणि ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली। पर्यटकांनी सध्या आंबोली तुडुंब भरलंय। पर्यटकांनी आंबोलीला पसंती दिल्यामुळे कोट्यवधींची उलाढाल होतीये। 2 दिवसात सुमारे लाखभर पर्यटकांनी आंबोलीमध्ये वर्षा पर्यटनाचा आस्वाद घेतल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे। आंबोलीत सध्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातल्या पर्यटकांची गर्दी आहे, त्यामुळे त्याचा वाहतुकीवर सुद्धा परिणाम दिसून येतोय। यावेळी आंबोलीतले सर्वच धबधबे प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांनाही मेजवानीच ठरतेय।
MMRDA तर्फे करण्यात आलेल्या रिजनल प्लॅनला उरण तालुक्यातल्या 21 गावांनी विरोध केलाय। या संदर्भातली जाहीर सभा उरण तालुक्यातल्या चिरनेर इथं पार पडली। मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करून तसंच ग्रीन झोन प्रस्थापित करण्याचा निर्णय या रिजनल प्लॅनमध्ये असून हा निर्णय भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या पूर्ण विरोधातला असल्याचं मत शेतकऱ्यांनी या सभेत व्यक्त केलं। नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी या सभेला मार्गदर्शन करत MMRDAच्या या शेतकरी विरोधी निर्णयासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली। सर्वपक्षीय नेत्यांसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या सभेला हजेरी लावली। SRAचा घोटाळा समोर आणत विकासकाकडून मिळालेलं 40 लाख घेऊन प्रसिद्धी माध्यमांसमोर आलेले मुंबईतले सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांना आता अनेक राजकीय मंडळींकडून पाठिंबा मिळत आहे। या प्रकरणी विधिमंडळ सभागृहात आवाज उठवणार असल्याचं काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी संदीप येवले यांना आश्वासन दिलं। दरम्यान सोमवारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे सर्व पैसे जमा करणार असल्याचं संदीप येवले यांनी यावेळी सांगितलं। RTO अधिकारी किरकोळ चिरीमिरी स्वीकारत असतीलही मात्र यासाठी दलाल आणि झटपट काम करून घेण्याच्या प्रयत्नात असलेले नागरिकच दोषी आहेत असा निष्कर्ष परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काढला। नाशिकमध्ये एसटी सेना कर्मचारी संघाच्या कार्यक्रमात दिवाकर रावते बोलत होते। लोकांनी थोडा वेळ काढल्यास भ्रष्टाचार होणार नाही असा सल्लाही दिवाकर रावते यांनी यावेळी दिला। राज्याचा परिवहन विभागातले अधिकारी कर्मचारी किती कष्टानं काम करतात याचे गोडवेही रावतेंनी गायले। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुंबईमध्ये संपन्न झाला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योजक राहुल बजाज आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाई यांच्या सळसळत्या उत्साहाचं कौतुक केलं, तर उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांच्यासोबतचं आपलं भावनिक नातं यावेळी उलगडून सांगितलं। यावेळी सुभाष देसाई यांचं जीवनपट तसंच पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं। सहकारी साखर कारखान्यांनी मनात आणलं तर केवळ उसाला दरवाढच नव्हे तर सभासदांसाठी उपक्रमही राबवता येतात। सोलापूरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यानं यावर्षी 2200 सभासदांना सामूहिक काशी विश्वेश्वराची यात्रा घडवली। वय झाल्यानं आर्थिक चणचण, कमवत्या मुलांचं वयोवृद्ध मातापित्यांकडे दुर्लक्ष यातून सभासदांसाठी यात्रा एक पर्वणीच ठरली। आदिवासी मुलांचं प्राथमिक शिक्षण आता आश्रमशाळेऐवजी आपल्या गावी घराजवळ होणार आहे। 10 वर्षांपर्यंतच्या मुलांनी पालकांबरोबर राहणं आवश्यक असल्यानं आदिवासी विभागातल्या प्राथमिक शिक्षण बंद करण्याविषयी आदिवासी विकास विभागानं कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती शासनानं उच्च न्यायालयात दिली। 3 किलोमीटरच्या आत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा उपलब्ध आहेत, त्यामुळे दुर्गम आदिवासी भागातले 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग बंद करण्यात येणार आहेत। उच्च न्यायालयानं आश्रम शाळांमध्ये निवासी आणि मूलभूत सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले। असं असताना शासनानं उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी वेगळीच भूमिका मांडली। मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांनीच आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी ऑनलाईन असेसमेंटचा निर्णय घेताना आपल्याला विश्वासातच घेतलं नसल्याचा या प्राध्यापकांचा आरोप आहे। यासाठी आज प्राध्यापकांची संघटना बुकटूनं मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसवर विद्यार्थ्यांसहित आंदोलन पुकारलंय आणि महत्त्वाचं म्हणजे इतर विद्यार्थी संघटनाही या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलाय। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसही आंदोलनात सहभागी होणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचे निकाल अजून प्रलंबित आहेत। हे निकाल 31 जुलैपर्यंत लावण्याचे आदेश राज्यपाल विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुखांना दिलेले आहेत। पावसाळा सुरू झाला की गणरायाच्या आगमनाची चाहूल लागते, मात्र यंदा गणेश भक्तांच्या खिशाला गणेश मूर्ती खरेदी करताना जीएसटीमुळे कात्री लागणार आहे। गणपतीची आकर्षक मूर्ती तयार होते, ती पीओपी आणि रंग यांनी नेमका या दोन्ही साहित्यांवर जीएसटी लागल्यानं गणेश मूर्ती तयार करण्याचा खर्च वाढला असल्याची तक्रार मूर्तिकार करतात।
पाकिस्तानी लष्करानं अफगाणिस्तान सीमेलगत आयसिसचा प्रभाव नष्ट करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. अफगाणिस्तानात आयसिसचा प्रभाव वाढतोय आणि त्यामुळे पाक सीमेवर त्याला पायबंद घालण्याची गरज असल्याची पाकिस्तानी लष्कर प्रवक्त्यांनी म्हटलंय. सिरियात विद्रोहींच्या ताब्यात असलेल्या इदलिब शहरात कार बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. यामध्ये 2 मुलांसह 5 जण जखमी आहेत. सोशल मीडियावर या स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. इटलीमध्ये जंगलातल्या अनेक भागात वणवे लागलेत. गेल्या 10 वर्षात प्रथमच वणवे आटोक्यात आणण्यासाठी विमानांची मागणी वाढली आहे. तर पर्जन्यछायेचा प्रदेश असलेल्या पियासेंजामध्ये दुष्काळामुळे आपत्कालीन परिस्थिती लागू करण्याची मागणी होती. अमेरिकेत कॅलिफोर्नियातल्या सेंट बार्बरामधल्या जंगलाला लागलेल्या वणवा पसरू लागलेला आहे. उष्णता, कमी आर्द्रता आणि वेगवान हवेमुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरू लागली आहे. प्रशासनानं या वणव्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवलंय. चीनच्या जियांगू प्रांतामध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आग लावणाऱ्या एका संशयिताची ओळख पटवण्यात यश आलंय. इमारतीत असलेल्या हॉटेलमध्ये 29 जण होते आणि यामध्ये 22 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. चीनच्या हुबई प्रांतात झालेल्या भूस्खलनामध्ये अडकलेल्या 40 पर्यटकांना वाचवण्यात यश आलंय. भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले होते, त्यामुळे एका नदीवर दोराचा पूल बांधून या पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. व्हेनेझुएलामध्ये सरकारविरोधात विरोधकांनी काढलेल्या मोर्चावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. अनधिकृत जनमत चाचणी विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. सोशलिस्ट सरकारचा कार्यकाळ संपवणं हा यामागचा उद्देश होता. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या गोल्फ क्लबमध्ये US ओपन महिला गोल्फ चॅम्पियनशिपचं आयोजन केलं. इथं पोहोचताच ट्रम्प समर्थकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. इराणमध्ये राष्ट्रपती हसन रुहानी यांचा भाऊ हुसैन फॅरिडूनला आर्थिक घोटाळा प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. हुसैन यांच्यावर सरकारी निधीच्या घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आलाय. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं विक्रमी 8व्यांदा विम्बल्डनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. फायनलमध्ये त्यानं क्रोएशियाच्या मारियन चिलिचचा धुव्वा उडवत अजिंक्यपद पटकावलं. 6-3, 6-1, 6-4 फायनल लढत जिंकत त्यानं आपलं 19वं ग्रँड स्लॅम जिंकलं. या मॅचमध्ये फेडररचं विजयासाठी फेव्हरिट होता आणि त्यानंही आपल्या चाहत्यांना जराही निराश केलं नाही. फेडररनं एकही सेट न गमावत विम्बल्डन जिंकण्याची किमया साधली आहे. तैमूर हा डॅडीज बॉय आहे असं म्हणतेय बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान. करीना सतत काही ना काही कारणासह चर्चेत असते. मुलाच्या जन्मानंतर करीना आता पुन्हा एकदा नव्या उत्साहानं इंडस्ट्रीमध्ये वावरू लागली आहे. करिअरबाबत मी नेहमीच जागरूक असते, मात्र त्याचबरोबर सध्या मी आयुष्यातला सर्वात आनंददायी अनुभव घेत असल्याचं करीना म्हणते. तैमूरचा लुक आणि तैमूरचा एकूणच अंदाज पाहता तो डॅडीज बॉय असल्याचं आपल्याला मनापासून वाटत असल्याचं करीना सांगते. हिंदी सिनेमासृष्टीतल्या प्रसिद्ध गायक नट किशोर कुमार यांचं मध्य प्रदेशमध्ये स्थित घर पाडण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. खंडवा महापालिकेकडून एकेकाळी किशोर कुमार यांचं वास्तव्य असलेल्या या घराला पाडण्याची नोटीस आली आहे. किशोर कुमार यांचं हे घर जवळपास 100 वर्ष जुनं आहे. महापालिकेनं किशोर कुमार यांच्या घराबाहेर ही नोटीस लावली आहे. घराबाहेर लावण्यात आलेल्या महापालिकेच्या नोटीसमध्ये घराची दुरवस्था झाली असून हे घर कधीही कोसळू शकतं, त्यामुळे दिलेल्या वेळेत घर खाली केलं नाही तर घर पाडण्यात येईल असं महापालिकेनं स्पष्ट केलंय. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर केलेल्या एका पोस्टनं सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. या पोस्टमध्ये बिग बी काहीसे रागावल्याचं पाहायला मिळतंय. अमिताभ बॉलिवूडच्या बाजीराव वर रणवीर सिंगवर नाराज आहेत. रणवीरच्या वाढदिवशी अनेकांनी त्याच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. पण व्यस्त कामामुळे रणवीर त्यांच्या मेसेजला रिप्लाय देऊ शकला नाही. त्यामुळे बिग बींनी एक ट्विट करत रणवीरला या गोष्टीची जाण करून दिली. आता खुद्द बिग बी नाराज झाल्यामुळे रणवीरनं लगेचच त्यांची माफी मागितली.
प्रसिद्ध संगीतकार A.R. रेहमान यांना यूकेमधल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या कॉन्सर्टमध्ये केवळ तमिळ गाणी गाण्यास सुरुवात केल्यानं उपस्थित प्रेक्षक नाराज झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिंदी गाणी ऐकण्यासाठी आलेले प्रेक्षक ही कॉन्सर्ट सोडून हॉल बाहेर पडले आणि त्यांनी तिकिटाचे पैसेही परत मिळावे म्हणून मागणी केली. या सगळ्या प्रकारानं आयोजकांची मात्र चांगलीच पंचायत झाली. या कॉन्सर्टमध्ये 12 तमिळ गाणी आणि 16 हिंदी गाणी होणार होती. मात्र तत्पूर्वीच प्रेक्षकांनी काढता पाय घेतल्याचं आयोजकांनी म्हटलंय. प्रेक्षकांच्या अशा जाण्यानं कलाकारांनी मात्र नाराजी व्यक्त केली. सध्या स्टार्सपेक्षा स्टार किड्स जास्त चर्चेत आहेत. मात्र या चर्चेपासून दूर असलेला सेलिब्रिटी किड म्हणजे विनोदवीर जॉनी लिव्हरचा मुलगा जेसी लिव्हर. 27 वर्षांच्या संगीतकार जेसीला आता चित्रपटांसाठीच्या ऑफर्स येतात. सर्व कलाकारांची मुलं प्रकाश झोतात असताना जॉनी लिव्हरचा मुलगा सिनेसृष्टीपासून दूर का होता असा प्रश्न अनेकांना पडला होता. लहानपणी जेसीला एक गंभीर आजार झाला होता. 12 वर्षांचा असताना जेसीच्या गळ्यात ट्यूमर झाला होता आणि त्याला कर्करोगानं ग्रासलं होतं. मात्र आता जेसी पूर्णपणे बरा झाला आहे. या आजारातून पूर्णपणे सावरल्यानंतर जेसीनं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. जांभूळ अख्ख्यांचा निर्माता आणि गायक नंदेश उमप यांना झी24 तासच्या संघर्षाला हवी साथ या उपक्रमाला प्रतिसाद देत 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. नंदेशनं 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत देऊ केली आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं मुंबईत जांभूळ अख्ख्यांचा खास प्रयोग आयोजित केला होता आणि याच निमित्तानं नंदेशनं या गुणवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या संघर्षाला साथ केली आहे. इतरांनी अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहनही नंदेशनं केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.